आदिशक्ती तुळजा भवानी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरल शेकटकर साहेब, आवर्जून उपस्थित राहिलेले पुण्याचे महापौर आदरणीय मोहनसिंग राजपालजी, माझे दोन मित्र इथं बसले, प्रमुख पाहुणे म्हणून आले, विकास मटकरी आणि सदानंद मोरे, डॉक्टर सदानंद मोरे, या सगळ्यांनी जे आज भाषणात मुद्दे सांगितलेत ना, ते मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेकटकर साहेबांनी माझ्याकडे बघून कृष्ण विष्णू वगैरे काहीतरी म्हणाले ते, पण एक गोष्ट सांगतो, माझा जन्म गोकुळाष्टमीचा आहे. डॉक्टर सदानंद मोरे यांनी खूपच उत्तम मुद्दे मांडले. गेले 2-3 दिवस मी बघतोय, त्यांनी मला एक पुस्तक लिहा म्हणून सांगितलं. खरं पानिपतवर लिहिणं हे काही सोपं काम नाही आहे, त्याला हजारो कागद वाचावे लागतील, मोडीतले पाहावे लागतील, पण त्यातलं बरंचसं काम आमच्या पांडुरंगराव बलकवडेंनी केलेलं आहे. या स्वारीचा हिशोब सगळा काढलेला आहे त्यांनी. काय गेले काही वर्ष ते पेशवा दफ्तरात जाऊन मोडीतले इतके कागद वाचतायत, त्यातून त्यांनी अभूतपूर्व माहिती ही त्यांनी जमा केलेली आहे. पुढच्या काही दिवसात ते प्रकाशित करणार आहे. एक उत्कृष्ट साधन, संदर्भ त्यातून आपल्याला मिळतील असं मला निश्चित वाटतं. गेले 3 दिवस तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथं आलात. खरं म्हणजे मी सगळ्यांना धन्यवाद देतो. कदाचित भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहासात आजवर कधी अशी गोष्ट घडलेली नाही. बाहेर स्क्रीन लावा, मग तो अपुरा पडतोय म्हणून पाठीमागे लावा. 5:15 वाजल्यापासून माणसं इथं येत आहेत, बसत आहेत. 3-3 तास माणसं न उठता बसत आहेत. हे केवळ पानिपत. काय नेमकं झालं पानिपतला? पानिपत कसं झालं? हे मराठी मनाला बेचैन करणारे प्रश्न आहेत सगळे. आणि त्यामुळे मंडळी येत आहेत, तरुण मंडळी येत आहेत. गैरसोय असतानाही बघा बसलेत कुठं मंडळीत, म्हणजे गैरसोय झालेली असतानाही काय नेमकं पानिपतचं आहे, कसं घडलं, काय घडलं हे ऐकण्यासाठी येतात. दुसरी गैरसोय मला माहिती होती ती की भूगोल मला दिसतोय सगळा, काय मला डोळ्यासमोर भूगोल आहे, मी हिंडलो आहे सगळा भाग तो, त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर भूगोल येतो. दिल्लीपासून जर का यमुना आणखी गंगा हा जो द्वाब आहे, त्याच्यावर आपण जर का यमुनेच्या पश्चिम तीरावरनं जायला लागलो तर सोनेपत, दिल्ली सोडले की सोनेपत, ललेरी, गनोर, समालखां, पानिपत, घरोंदा, कर्नाल, पुढे पुंचपुरा वगैरे बरीच गावं लागतात सगळ्याची. प्रत्येक गावात काही ना काहीतरी इतिहास घडलेला आहे. यमुनेच्या जर का पूर्व तीरावरनं तुम्ही जायला लागलात तर लुणी, बागपत, बटोर, शामली, सहारनपूर, त्याच्याही पलीकडनं जायला लागलात तर तुम्हाला मेरठ, मुझफ्फरनगर, रुरकी, हरिद्वार, ऋषिकेश, पार डेहराडूनपर्यंत हे रस्ते जातात. हा भूगोल डोळ्यासमोर आला नाही तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र स्पष्ट होणार नाही की तो कुठनं ओलांडतोय, नदी कुठनं ओलांडतोय, पूर्वेकडनं पश्चिमेकडे येतोय का पश्चिमेकडनं पूर्वेकडे जातोय, हे कळणार नाही. आणि याच्यासाठी म्हणून कदाचित आम्ही ह्या वेळेला वेळ मिळाला नाही, खूप घाईत आम्ही कार्यक्रम केला. परंतु आपण वर्षभर हे कार्यक्रम करणार आहोत, त्यामुळे पुढच्या वेळेला जो कार्यक्रम आपल्यासमोर येईल त्यावेळेला मी मॅपवरच सगळं समजावून सांगेन कुठं काय नेमकं. काल मी आलो होतो, अब्दालीनं यमुना ओलांडली. जी गोष्ट मराठ्यांना जमलेली नव्हती ती अब्दालीनं करून दाखवली. अब्दालीला काही लोक मिळाले तिथले, गुलाबसिंग गुजर म्हणून होता, त्यांनी अब्दालीला ही वाट दाखवली. आणि अब्दाली 24-25 पुढचे 2-3 दिवस तरी नक्की त्याची सेना गौरीपुरा म्हणून
बागपतच्यापासून अगदी जवळ एक घाट आहे, तिथनं तो गौरीपुरा ओलांडून तो यमुनेच्या पश्चिम तीरावर आला आणि सदाशिवराव भाऊ आणि दिल्ली यांच्यामध्ये येऊन थांबला. काही लोक आपले कुरुक्षेत्राला गेले होते, पण त्यांना कळलं अब्दाली आलेला आहे, त्यामुळं भाऊ आणि सगळी मंडळी परत फिरली आणि ती पानिपतच्या तिथं आली आणि दोन्ही सैन्यांची थोडीफार चकमक झाली. आणि अंदाज घ्यायला असतात, ही चकमकी अंदाज घ्यायला असतात की यांची मानसिक तयारी पूर्ण झालेली आहे का नाही लोकांची. त्यामुळे ती चकमक झाल्या की नंतर भाऊ थोडा मागं हटला आणि पानपत गावाजवळ आले सगळे. आणि अब्दालीची छावणी जी होती ती अब्दालीची छावणीसुद्धा थोडीशी पाठीमागं आली. तिथं खेडी, नांगल, रिसालो अशी जी गावं आहेत तिथं त्याची अब्दालीची छावणी येऊन पडलेली होती. दोन सेनानी समोरासमोर येत आता. साधारण आपण म्हणू 28-29 ऑक्टोबर 1760. त्यातला एक तर्णाबाण गडी आहे. एक युद्ध तो खेळलेला आहे मोठं, उदगीरचं युद्ध निजाम उलमुलकाच्या विरुद्ध 1 वर्ष आधी तो खेळलेला आहे आणि जिंकलेला आहे. असा एक 31शी सुद्धा पुरी न केलेला 30 पूर्ण झालेला एक अतिशय देखणा सदाशिवराव तिथं उभा आहे. धैर्यवान आहे. लढाईतनं पळून जायचं त्याचं मुळीच ठरलेलं नाही, लढाई करायचीच हेच ठरलेलं आहे. त्याच्या समोर हिंदुस्थानात 4 वेळा तरी किमान आलेला, आत्ता कटकर सरांनी सांगितलं अफगाणिस्तान हा कसा आहे आणि कसा लढतोय, विलक्षण मुलूक आहे तो सगळा. तो मागं आपली फ्लाईट ज्या वेळेला हायजॅक केलेली होती IC-814, त्यावेळेला तुम्ही तो पाहिला असेल कसा आहे मुलूक. जे काही चित्रण टी व्हीवर दिसत असतं त्याच्यावर तो अफगाणिस्तान पाहिलं. अफगाणिस्तानची भीती आजची नाही आहे. एक गंमत म्हणून तुम्हाला दाताचं उदाहरण सांगतो. शायस्ता खान पुण्यात बसलेला होता. शायस्ता खान 3 वर्ष इथं बसलेला होता. आपल्या मुलीचं लग्न त्यांनी लाल महालात लावलं. परी बेगम म्हणून त्याची जी मुलगी होती तिचं लग्न, त्याची बहीण फरजाना बेगम, तिचं लग्न जाफर खानाशी झालं होतं. त्याचा मुलगा कामगार खान ह्याच्याशी पुण्यात ते लग्न लागलं. पुण्याला 3 दिवस सुट्टी दिली. त्या जाफर खानाचा अजून एक मुलगा होता, त्याचं नाव नामदार खान. त्याचा एकदम मिऱ्या डोंगराच्या इथे शिवाजी महाराजांनी पराभव केलेला होता. हा नामदार खान शाहिस्ते खानाकडे आला आणि तो शाहिस्ता खानाला म्हणाला की मामू, आपण या सगळ्या 3 वर्षात एकच किल्ला जिंकला आहे, तो म्हणजे चाकणचा भुईकोट, बाकी काही जिंकलेलं नाहीत. तर तुम्ही मला परवानगी द्या, मी शिवाजीला पकडून घेऊन येतो इथून. तर शाहिस्ता खान असं म्हणाला, तू तुझ्या जवानीच्या जोशात हे सगळं बोलतोयस. आपण जर का शिवाजीला इथं पकडलं तर औरंगजेबाला दक्षिणेत कोणीही मोठा शत्रू राहणार नाही आणि एवढी अवघड कामगिरी केली म्हणून आपल्याला औरंगजेब काबूल आणि कंदाहारला पाठवेल. त्याच्यापेक्षा पुणं फार छान आहे म्हणाले, इथलं हवा पाणी, आपण इथंच राहू, तू मनात सुद्धा आणू नकोस शिवाजीला पकडायचं ते. थोडक्यात म्हणजे अफगाण हे मुरलेलं आहे. तसं काय, अफगाण हे त्या गरेल वॉरफेअरमध्ये अत्यंत मुरलेले लोक आहेत. ज्याला कझाकी असं आपल्याकडं म्हटलेलं आहे. आपल्या सगळ्या लोकांना कझाकदार असं म्हणायचं. मराठे यांची जी लढाईची पद्धतच आहे त्या पद्धतीलाच कझाकी म्हटले. कोसाक्स ज्याप्रमाणे लढतात, कमीत कमी नुकसान आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान आणि आपलं कमीत कमी नुकसान. बाजीप्रभूला कझाकदार म्हटले. त्याच्यावरूनच कजाक शब्द आला आणि तो कुठं आहे त्याचा अर्थ बघा. आता सध्या काय कशाचे अर्थ बदलतात इतिहासात, नाट्याचे काही कळत नाही त्याच्यात. पूर्वी हत्ती असायचा ना, आता गज म्हणजे हत्ती, पण ढाल म्हणजे निशाण. निशाण हत्तीवर असायचा. शिवाजी महाराज गेले होते ना आग्र्याला, त्यावेळेला तो जो हत्ती होता त्याच्यावर निशाण होतं आणि ते निशाण भगव्या रंगाचं आहे. त्याच्यावर सोन्याचं काम केलेलं असं परकालदासांनी लिहून ठेवलेलं आहे. पण त्या हत्तीला ढालगज म्हणायचे. आणि पेशव्यांची एक हत्ती नव्हती, तिचं नाव होतं भवानी, म्हणून ढालगज भवानी असा एक शब्द. तो कसा वापरतात बघा. आता सगळं काय हे असं सगळे इतिहासाची सगळी गंमत असते. पण हे 2 समोरासमोर उभे होते लोक. अहमदशाह मुरलेला माणूस होता. हे जे चालतं ना मधले 2, सव्वा 2, 2.5 महिने आहेत, हे फक्त बॅटल ऑफ विट्स आहेत.
त्या मानसिक लढाईत कोण विजयी ठरतं याच्यावरती मग पुढं लढाई होणार आहे, त्यात कुणाचा विजय होणार आहे ठरलेलं असतं. ते पहिला 1.5 महिना जो आहे या सगळ्याचा, हा 1.5 महिना मराठ्यांच्या हातात होता. आणि त्याच्यानंतर जशी अन्न टंचाई जाणवायला लागली सगळीकडनं, तसा मराठ्यांच्या हातात नाही की एक दिवस जसा जास्ती जात होता तसा मराठ्यांच्या हातातनं विजय निष्ठत जायला लागला. तुम्ही पानिपत बघा, अगदी अवश्य जाऊन बघायचं. तिथं फारशा काही टेकड्या वेगळ्या वगैरे असं आपल्यासारखं काही नाही आहे, त्यामुळं प्रौढांनी जायला हरकत नाही, थोडंसं चालावं लागेल एवढंच. पण टेकड्या वेगळ्या डोंगरदऱ्या वगैरे चढायला, राजगड बिजगड वगैरे असलं काही नाही आहे. मैदान आहेत सगळे. इथं एक छोटासा तिरका मात्र पानिपतच्या इथं गावाच्या इथं असा एक बारकं टेकाड आहे. तिथं पानिपत जे आहे ते पानिपत यमुनेपासून लांब आहे, जवळजवळ 7-8 मैल लांब आहे. आतल्या बाजूला गाव आहे. त्या गावाला पूर्वी खंदक होता, पण पानिपतच्या त्या भूमीला छोटा पूर्वी खंदक होता. तिथनं जो मुघली मार्ग आहे, मुघली शाही मार्ग आहे सरहिंदवरनं दिल्लीमध्ये जाणारा, तो पूर्वी त्या पानिपत गावच्या त्या उजव्या बाजूने जात होता, तो आता सध्या डाव्या बाजूने जातो आहे. पूर्वी तर काही वेळा गावातनंच गेलेला आहे. तिथनं एक कालवा होता, एक यमुनेचा कालवा होता. त्यामुळं पाणी जे आहे त्या पाण्याची व्यवस्था भाऊसाहेबांची होती. तो कालवा असल्याकारणानं भाऊसाहेब वरती होतो आणि अर्थात तो कालवा खालून जात होता परत. अब्दाली जो येऊन बसलेला होता आत्ता इथं, पहिली जी आहे, ज्यांचं पहिलं स्कर्मिश झाल्यानंतर भाऊ पानिपतला जाऊन बसले. पानिपतचा खंदक त्यांनी विस्तृत केला, खूप मोठा केला. त्याच्या पलीकडं इब्राहिम खान गार्दी यांच्या सगळ्या मोठ्या तोफा लावलेल्या होत्या. पण इब्राहिम खान गार्दी यांच्या तोफांचा टप्पा हा अब्दालीगडच्या काही तोफांच्यापेक्षा कमी होता. कारण नाना फडणवीसांनीच लिहून ठेवलेलं आहे की काही वेळा गोळे बुंद्यांपर्यंत आले म्हणून. अब्दालीच्या तोफांचे गोळे पाठीमागं जे बुंगे आहेत ते बुंद्यांच्यापर्यंत येऊन पोचलेले होते. त्यामुळे त्याच्या तोफांचा टप्पा हा निश्चितपणे मोठा होता. आणि ही 2 सैन्य ही आता समोरासमोर त्यांची ठाकलेली आहेत. एक 2-3 स्कर्मिशेस झाली ती. त्यातली एक जी लढाई झाली, ही एक लढाई ही पहिली ही साधारण 22 नोव्हेंबरच्या सुमाराला झाली. 1 नोव्हेंबरला अगदी थोडीफार लढाई झाली, पण 22 नोव्हेंबरला एक मोठी लढाई झाली. तिथं रोहिले पुढं चालून आलेले असताना तिथं काय चालायचं तेही सांगतो. तिथे एक छाजपूर नावाचं एक गाव आहे. त्या छाजपूर गावाच्या थोडं खालच्या बाजूला एक रणखांब ठोकलेला होता. तो जो रणखांब होता तिथं गिलचेही यायचे आणि पलीकडनं मराठीही यायचे. मग थोडीफार लढाई व्हायची, मग यांचे लोक जायचे परत हे लोक आपल्या मुक्कामाला जायचे, असं ते चाललेलं होतं. 22 नोव्हेंबरला एक मोठी लढाई झाली तिथं आणि त्याच्यात जवळजवळ गिलच्यांचे 300-350 लोक मारले गेले. मराठ्यांचं नुकसान त्या मानानं कमी होतं. अब्दालीनं एक गोष्ट त्यावर ठरवली, 2 ते 3 दिवसांनी अब्दालीचा मुक्काम अब्दालीनं हलवला. म्हणजे पहिली जी छावणी होती त्याच्याऐवजी अब्दालीनं छावणी यमुनेच्या काठावर नेली, लांब नेली. ते अंतर वाढलं. भाऊ आणि त्या अब्दालीच्या एकूण सेनेतलं अंतर होतं ते अंतर वाढलं. भाऊला वरती पाणी मिळत होतं. कदाचित अब्दालीला त्या कालव्याचा तुटवडा पाण्याचा पडला की काय काही कळायला मार्ग नाही. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जी कागदावर आलेली आहे तिथं, की तिथं लोक मेले, जनावर मेलेले असतात, ते पडून असतात, लोक काही करत नाहीत. त्यांना त्याची दुर्गंधी सुटते सगळीकडे आणि त्या दुर्गंधीनं लोक बेजार झालेले असतात. पहिल्यांदा जो वारा होता कदाचित हा उत्तरेकडनं दक्षिणेकडे येत असेल, त्यामुळं अब्दालीनं आपला मुक्काम हलवला की काय, तो कशामुळे नेमका हलवला आहे माहीत नाही. तिथं काही कागदपत्रात काही कुठे लिहिलेलं नाही. परंतु अब्दालीनं मुक्काम हलवून म्हणजे 15 दिवस अब्दाली हा तिथं आहे. 10 डिसेंबरपर्यंत अब्दाली हा तिथं बसलेला आहे. आणि मराठे रोजच चकमकीत चाललेले आहेत. खरं म्हणजे ही जी वेळ आहे ना, याच्यातलं एका पत्रातनं मी त्या 2 छावण्यात काय चाललेलं होतं एका पत्रात, कृष्ण जोशी नावाचा एक माणूस आहे, त्यानं लिहिलेलं पत्र आहे. तो म्हणतो, यवनास भय झाले. यवन म्हणजे अब्दालीस आपल्या सैन्याच्या ताकदीचं भय झालेलं आहे, त्यामुळे यवन हटतोय पाठीमाग. रोज तो म्हणाला चकमकी होत आहेत, काही माणसं तिकडे मरत आहेत, बैल मरत आहेत. पण तो म्हणतोय, आपली जी छावणी आहे, मी मराठी छावणी आहे, तिथं 1 रुपयाला 16 शेर गहू मिळतो आहे आणि अब्दालीची छावणी आहे तिथं 1 रुपयाला 3च मिळतो आहे. तिथं ही तफावत आहे बरं का. हे आकडे आहेत, बोलणारे आकडे, की
की महर्गता किती झाली होती अब्दालीची छावणीत आणि मराठी इथे काय मात्र ती नव्हती. हे चित्र अर्थात नंतर बदललं, कारण नुकतीच आपल्याला कुंचपुऱ्याची रसद मिळालेली होती, त्यामुळे ही महर्गता मराठी छावणीत नव्हती. अब्दाली अंतर्वेदीतनं आलेला होता. अब्दालीला रसदेचा पुरवठा अंतर्वेदीतनं होणार. अब्दालीनं कदाचित छावणी जी हलवली आणि यमुनेच्या काठावर नेली ती अंतर्वेदीतनं सुरळीत त्याला दळणवळण अर्थात सगळं लॉजिस्टिक्स मिळेल ह्याच्यासाठी म्हणूनच त्यांनी ती तिथं नेली की काय असा प्रश्न होता. पण अंतर्वेदीत मराठी राहिलेलेच नव्हते. आता मराठे सगळे यमुनेच्या पश्चिम तीरावर आलेले होते, अंतर्वेद मोकळे झालेले होते. त्यामुळे शुजा उद्दौलाचे लोक हे अब्दालीला तिकडून रसद पुरवठा हे सगळे करत होते. त्या रसदेक्यासाठी म्हणून अब्दालीनं तिथं नेली की काय हा एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर कायम आहे. परंतु भाऊच्या छावणीत मात्र पण भाऊच्या छावणीत एकच अडचणच, एक मोठी अडचण म्हणजे भाऊकडे पैसा नव्हता. या सगळ्या 2-2.25 महिन्यातला जो पत्रव्यवहार आहे, खरं म्हणजे अब्दाली इतका हुशार होता की अब्दालीनं भाऊच्या त्या छावणीच्या भोवतीसुद्धा घिरट्या घातलेल्या, काही प्रमाणात असतील, अगदी पूर्ण घातल्या असतील अशातला भाग नाही. स्वतःच्या छावणीच्या भोवती तर तो घालतच असतो. कोण चुकारपणा करा तर त्याला तो शिक्षा करत असे. त्याची शिस्त अत्यंत कडक होती. भाऊचीही शिस्त कडक होती. भाऊ काही सामान्य माणूस नव्हता त्यातला. त्याचेही सगळे लोक होते. आपल्या सरदारांना त्यांनी इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित देऊन ठेवलेल्या होत्या. पण नेमकं पहिल्यांदा कुणाचं मन खाणारे आणि कोण कुठं जाणारे, मदत कुठनं येते, कुमक कशी येणारे, रसद कुठं मिळणारे, हे सगळे मोठे प्रश्न असतात. त्यामुळे हे प्रश्न भाऊला फार आले. दिल्लीत जे काही मंडळी बसली आहेत तिथं काही मुत्सद्दी मंडळी बसलेली होती. तिथं गोविंदपंत बुंदेले तिथं होते. या गोविंदपंत बुंदेल्यांना लिहिलेली भरपूर पत्र तिथं आहेत. त्यातली काही मिळाली, काही मिळालेली नाही आहेत. भाऊनं पाठवलेली जवळ 100-1 पत्र अब्दालीनं मधल्यामध्ये अडवली, ती पोचलीच नाहीत तिथपर्यंत. आणि तो कुमक पाठवा म्हणत होता. खरं म्हणजे नारोशंकर राजबहादूर तिथं होते. त्यांच्याकडे 5,000ची फौज होती. काहीतरी फौज दिल्लीहून त्यांनी वरती न्यायला पाहिजे होती आणि अब्दालीच्या पाठीमागं जर का त्या फौजेची चाहूल लागली असते, नुसत्या अफवा देखील पसरवल्या असत्या त्यांनी की मोठी फौज येतीच आहे आमच्या, आले नानासाहेबांनी सगळे फौज घेऊन आलेले आहेत, तर अब्दालीची एकूण परिस्थिती बिकट झाली असती. हे नजीब खान रोहिलेलं हे अफवा पसरायचं काम चांगलं व्यवस्थित जमत होतं. ते त्यांनी मागं करूनही दाखवलेलं होतं. परंतु ते काही मराठ्यांनी केलेलं दिसत नाही, कुठेही दिसत नाही. त्याच्यात कम्युनिकेशन गॅप हा एक अत्यंत मोठा प्रॉब्लेम होता या सगळ्यात, की कुठनं कम्युनिकेशनच नव्हतं. त्यामुळं भाऊचा जसे जसे एक एक दिवस वाढायला लागले तसे तसे भाऊचा एकूण आत्मविश्वास हा डळायला लागलेला. डळायला म्हणजे शेवटच्या दिवशी त्याचा आत्मविश्वास 13 जानेवारी 1761 इतका डळला की दुसऱ्या दिवशी लढाई करायचे तर भाऊंनी एक गोष्ट व्यक्त केलेली, नाना फडणवीसांनी लिहिलेली आहे की भाऊ म्हणाला मी माझ्या बायकोचं पार्वतीबाईचं डोकं कापतो आणि मग आपण लढायला जाऊ. तिथे काय परिस्थिती आहे त्यातली, या परिस्थिती जी ती एक एक गोष्टी जर का आपल्याला मिळत जातात त्याच्यावरनं हळूहळू कळत जातं काय होणार आहे. अब्दालीकडेही जनाना होता. ही जी दोन्ही सैन्य आहेत, या दोन्ही सैन्याचे काही आकडे आहेत. साधारणपणे दोघांच्याकडं लढणारे जे सैनिक होते त्यांची संख्या जवळजवळ सारखीच होती. ते जवळजवळ एक सगळे मिळून 50-55 हजार हे लढाऊ सैनिक होते. पण अब्दालीकडं बुणगे खूप कमी होते आणि मराठ्यांच्याकडे बुणगे फार होते. 1,00,000 बुणगे होते मराठ्यांच्याकडे. ही जी तफावत आहे सगळी मुवमेंटमध्ये लागणारी तफावत आहे सगळ्या ह्या. म्हणूनच काल मी म्हटलं की बाजीराव पहिल्या ह्याच्यापेक्षा 5-5 पटीने जास्ती वेळ सदाशिवराव भाऊ लागत होता. तोफा होत्या यावेळेला सगळ्या. इब्राहिम खान गार्डनचा हा पूर्ण तोफखाना होता. तो ट्रेंड होता, भुसीनं ट्रेंड केलेले होते. त्यांचे जे शिपाई होते त्यांच्याकडे बंदुका होत्या मोठ्या चांगल्या, फ्रेंचांनी केलेल्या त्या बंदुका होत्या. आणि ते सगळे कवायती लोक होते. त्यामुळं त्यांना मानही जास्ती होता, त्यांना पगारही जास्ती होता आणि त्याच्या पाठोपाठ सगळे आपले लोक होते. अजून एक गोष्ट सांगतो, छोटे छोटे कुठेतरी मिळत जातात आपल्याला हे असे पुरावे. अब्दालीच्याकडं दुर्बीण होती. मराठ्यांच्याकडं कुणाकडं दुर्बीण असल्याचा काही उल्लेख कुठं नाही आहे. अब्दाली लांबवरून मराठ्यांच्या हालचाली पाहू शकत होता, त्याचे डावपेच आखू शकत होता. ही दुर्गंधी जी मग मी म्हटली ना, या दुर्गंधीच्याबद्दल भाऊंनी अब्दालीला पत्र लिहिलं नंतर. त्याच्यात लिहिलं की प्रचंड प्रमाणात दुर्गंधी आहे, तुम्ही तुमची प्रेतं आहेत लोकांची ती नष्ट करून टाका. तेव्हा अब्दालीने एक निरोप भाऊला दिला की तुम्हाला तुमची प्रेतं न्यायची असेल तर घेऊन जा तिथली, मी माझी प्रेतं काही काढणार.
कारण वारा त्याला अनुकूल होता, वारा आता उलटा व्हायला लागलेला होता, ही दुर्गंधी सगळी पलीकडे पसरायला लागली होती, त्याच्यातनं रोगराई पसरले. सुदैवानं इथं कुठं रोगराई पसरलेली नव्हती तोपर्यंत. पानिपत झाल्यानंतर सुद्धा कुठेही रोगराई मात्र पसरलेली नाही पानिपतला. हे सगळं चाललेलं असताना 22 नोव्हेंबर या दिवशी चंद्रग्रहण होतं आणि मोठी एक चकमक झाली. खूप लोक मारले गेले. त्या चकमकीत परत लोक मारले गेले आणि जनकोजी शिंद्याने मोठा पराक्रम केला आणि जवळजवळ 300-400 रोहिले त्यांनी मारले स्वतः. चिलखत घालून मराठे लढले की नोंद. मराठ्यांच्याकडं जनकोजी पूर्ण शिरस्त्राण भुगी घालून मंडळी गेलेली होती. दुसरी एक मोठी गोष्ट झाली ती 7 डिसेंबरला झाली. 7 डिसेंबरला रोहिले चालून आले, बंदुकी वाजायला लागल्या, मराठी मंडळी काही बाहेर आली आणि ती तिथं आलेली असताना बळवंतराव मेंढळे हे जे भाऊचे मित्र होते, बळवंतराव मेंढळ्यांनी 2 वर्ष आधी कडाप्पाच्या नवाबाचा पराभव केलेला होता, त्यामुळे त्यांनाही थोडासा मान मिळायला लागलेला होता. या बळवंतराव मेंढळे धावत आलेले असताना बळवंतरावना गोळी लागली. बळवंतराव पडले. रोहिले तिथं गेले आणि त्यांचं मुंडकं तलवारीनं कापून देणार एवढ्यात मराठे धावून आले. त्यांनी रोहिल्यांना पळवून लावलं आणि बळवंतरावांचं प्रेत ते घेऊन आपल्या गोटात आले. प्रचंड शोक तिथं व्यक्त करण्यात आला. बळवंतराव पडले, मोठा माणूस पडला. बळवंतराव मेंढळ्यांच्यासारखा एवढा मोठा माणूस तिथं पडला. त्यांचे नातेवाईक तिथं होते. बळवंतरावांची पत्नी होती तिथं, ताई मेंढळे. ती ताई मेंढळे म्हणाली मी सती जाणार. ताई मेंढळे पानपतच्या रणांगणावर सती गेली. तिथं हे नंतर किती बायका गेल्या असतील मला माहीत नाही. ते त्यांचे आक्रोश इथं येतात काही वेळा कानात माझ्या अनेक जणींची. परंतु ताई मेंढळे 7 डिसेंबरला त्या चंद्रग्रहणाच्या दिवशी, कार्तिकाची पौर्णिमा होती त्यावेळेला, खंडग्रास चंद्रग्रहण होतं आणि त्यात बळवंतराव मेंढळे पडल्याच्यामुळे ताई मेंढळे सती गेल्या. त्या अजून एक मोठी गोष्ट घडली. ही थोडीशी नंतरची, पण ही घडली असावी बहुधा 20 डिसेंबरच्या आसपास. तोपर्यंत मधल्या काळात अब्दालीनं आपला तळ हलवलेला होता आणि तो दहाड पसिना विसिना म्हणून जी गावं आहेत त्या गावाच्या थोडक्या वरच्या बाजूला चावच्या इथं त्यांनी आणलेला होता आणि तो यमुनेच्या इथनं बहुधा त्याचे सगळे मार्ग सुलभ झाले असतील रसदेचे आणि त्यामुळं त्यांनी तो गोठ हलवून आता फार अंतर राहिलेलं नव्हतं या दोघात. पण 20 डिसेंबरला तारीख नाही, 3 दिवसानंतर ही बातमी भाऊला कळली म्हणून मी ते सांगतोय. गोविंदपंत बुंदेले ज्यांना भाऊ पत्र पाठवतोय, सांगतोय कुमक घेऊन या, पैसे घेऊन या, त्यांनी एक 2-4 लाख रुपये जमवलेले होते कशी बशी. पण पाठवणार कुठनं? मध्ये तर सगळे अब्दालीची फौज आहे. ह्याच वेळी अब्दालीनं हा जो शाही मार्ग होता तो शाही मार्ग ब्लॉक करून टाकला होता. अब्दाली यमुनेला खेटून असेच तोवर हा मार्ग मोकळा होता. कदाचित भाऊ आणि सगळ्यांना वाटलं असतं तर ते येऊ शकले असते दिल्लीपर्यंत, पण ते अंतर बरंच आहे तसं. परंतु तो मार्ग नंतर खुला मार्ग त्यांनी शहापसन खानाला जाऊन तिकडं ब्लॉक करून टाकला. त्यामुळे आता खाली यायचे वरती जायचे सर्व मार्ग बंद झालेले होते. फार मोठा फेरा होता, जंगल होतं सगळीकडं. त्यामुळं मराठ्यांनी काय केलं बघा. आता गोविंदपंत बुंदेले म्हणाले मी दुआबाद जातो, आता पलीकडे जातो, यमुना ओलांडून मी पलीकडे जातो. त्यामुळं दिल्ली सोडून ते मेरठच्या इथं आले आणि मेरठला तिथं एक गुजर बसलेला होता. त्यांनी सांगितलं देतो मी तुम्हाला खंडणी, तुम्ही थांबा इथं काही दिवस, मला जरा पैसे जमा करू दे. गोविंदपंतांना असं वाटलं की बाबा इथं आपण जर का थांबलो तर जाताना अजून पैसे घेऊन जाता येतील, म्हणून त्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून गोविंदपंत तिथं थांबलेले असताना त्या गुजरांनी अब्दालीकडे निरोप पाठवला की हे पैसे घेऊन चालले तिकडे, तुम्ही या माणसं पाठवा. त्याच वेळेला अफगाणिस्तानमधनं अताई खान आणि करीमदाद खान हे 2 मोठे सेना घेऊन आलेल्यांना अब्दालीनं सांगितलं की तुम्ही जाऊन यांचा बंदोबस्त करा. यांनी यमुना ओलांडली, दुआबात आले आणि अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यात गोविंदपंत पळायला लागले, अनेक लोक मारले गेले. गोविंदपंत हे एरवी पालखीतनं जात असत, घोड्यावरनं सराव नव्हता त्यांना, घोड्यावरचा फारसा सराव राहिलेला नव्हता, त्यांचं वय 60च्या वरती झालेलं होतं. अशा वेळेला गोविंदपंत घोड्यावरनं 4 वेळा पडले तिथे.
घोड्यावरनं पळत असताना 4 वेळा पडले. शेवटी या अफगाणांच्या हातात सापडले आणि अफगाणांनी त्यांचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं आणि पैसेही आयते मिळाले त्यांना तिथं. हे सगळं घेऊन अताई खान आणि करीमदाद खान हे अब्दालीच्याकडे आले. अब्दालीच्या गोटात काय चाललं याच्या बातम्याच येत नव्हत्या कोणाला. मराठ्यांच्या बातम्या पकडल्या जात होत्या. काय अजून एक गोष्ट असते, ती फार महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्याकडं फार दुर्लक्ष होतं. तिथं जे जनावरं असतात त्या जनावराला चरायला गवत लागतं. या सदाशिवराव भवनचे जे हत्ती होते ते पाठीमागं खरोंदा नावाचं एक गाव आहे, तिथं मुबलक पाणी होतं. हत्तींना पाणी भरपूर लागतं, प्यायला खाणंही भरपूर लागतं. त्या घरोंदापर्यंत जवळजवळ 8 ते 10 मैल मागं होते ते. परंतु तिथले जे बैल होते, सगळे उंट होते, बैल होते, ह्या सगळ्यांना लागणारे जे अन्न त्याला आणायचं जास्त, त्याला कही म्हणतात. ते कही आणणारे काबाडी लोक असतात. तुम्ही आज जर का जवळून आणली तर उद्या तुम्हाला लांब जावं लागतं, 3ऱ्या दिवशी अजून लांब जावं लागतं, 4थ्या दिवशी अजून लांब जावं लागतं. तुम्ही महिना जर का मुक्काम केला तर तुम्हाला फार दुरून कही आणावी लागते. ज्या वेळेला हे काबाडी बाहेर जात असत भाऊच्या सैन्यातले कही आणण्यासाठी, त्यावेळेला त्यांना पठाण लोक गाठून वाटेतच मारत असत. त्यांना प्रोटेक्शन द्यावं लागतं मोठं. परंतु हे लोक सापडले, त्यावेळेला बरेच लोक मारले गेले. त्यामुळं ही एक भाऊला अडचणीत टाकणाऱ्या या गोष्टी होत्या. 20 डिसेंबरला ही जी गोष्ट घडली, ते गोविंद पंतांचं मस्तक त्यांनी भाऊनं पाहिलं आपल्या हातात, या अब्दालीनं पाहिलं आणि ते त्या भाऊंच्याकडे पाठवून दिलं, सदाशिवराव भाऊंच्याकडे. त्यांनी सांगितलं की हे तुमच्या स्वागताला वरती गेले तर तुमचीच पाळी आहे वरती तिथं. मग त्याच्यावर व्यवस्थित संस्कार करण्यात आले त्या मस्तकावर. तिथं ते मस्तकावर सगळे संस्कार तिथं केल्याच्या नंतर एक मात्र की जायचं कसं, कुठं जायचं आणि कसं जायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यावेळेला अजून एक घटना घडली आणि ती भाऊच्या अडचणीत भर टाकणारी होती. होळकरांची काही माणसं दिल्लीत होती, त्याच्यात दादाजी पराशर म्हणून होतं. ह्या दादाजी पराशराकडे काही पैसे होते आणि त्यांचे लोक ते म्हणाले की आपण थोडंसं पलीकडनं आपण जाऊ आणि भाऊला मिळून हे पैसे त्यांच्या हातात देऊन टाकू. अजून काही दिवस त्याच्यातनं जातील, फौजेला आणखीन काही दिवस बरे येतील. ते जात असताना लोक संध्याकाळी, थंडीचे दिवस होते, डिसेंबर, वरची उत्तरेतली थंडी आणि ती लोक शेकोट्या पेटवून बसले होते काही तिथे. ते ह्या लोकांना वाटलं अरे आपलेच लोक बसलेत म्हणून ते तिथं जाऊन शेकोटी तिथं बसले ते शेकोट्यांना. आणि ते मराठी बोलायला लागल्यावर त्या लोकांना कळलं अरे हे आपले लोक नाही आहेत. आणि त्यामुळे दिलशाने निरोप पाठवले. त्यांचे जे लोक झोपले होते त्यांना उठवलं आणि त्यांनी या मराठ्यांच्यावर हल्ला केला. त्याच्यातले पराशर दादांनी 2-4 लोक सुटले, पण पैसे गेले आणि इतर लोक मारले. या एक घटना आहेत, या एक घटना सगळ्या धक्का देणाऱ्या घटना आहेत की नेमकं करायचं काय आता. खायला अन्न नाही, आता लोक मरतायत, बैल मरतायत, सगळ्यात घोडे मरतायत चाललेले. ही गोष्ट मी सांगतो, ही जानेवारीमधली गोष्ट आहे, 2 किंवा 3 जानेवारीच्या आसपासची गोष्ट आहे. ह्या सगळ्या घटनाच्या घडल्याच्या नंतर भाऊनं एक दिवस ठरवलं, सगळ्यांना बोलावलं. तो म्हणाला आता हल्ला करूया, आपण काही आता थांबायला नको. लोकांच्या अंगातलं त्राण निघून चाललंय, जी आहे ती शक्ती जी आहे ती आपण लढाईसाठी वापरू. अब्दालीसुद्धा सावधगिरीनं वागत होता. अब्दाली दारूगोळा जपून वापरत होता. अब्दाली एकेका माणसाचे प्राण उगाच तो जाऊन देत नव्हता. सगळ्यात माणसं तो राखून होता, कारण त्यालाही माहीत होतं आपल्याला आता जर का मराठे आले, खालून जर का सैन्य आलं त्यांचं मोठं, एक मोठं सैन्य बसलोच होतं नानासाहेबांच्या बरोबर, ते जर का आलं तर आपली मोठी पंचायत होईल. आपल्याला पाठीमागची जी आहे आपली बाजू ती मराठ्यांच्याच ताब्यात आहे, त्यामुळे तिथून जर का कोणी आलं तर आपली मोठी पंचायत होईल. पण तो हालचाल करत नव्हता. तो काही स्वतःहून हल्ला करायचं मनात आणत नव्हता. भाऊही स्वतःहून हल्ला करायचं मनात आणत नव्हते. पण शेवटी एक मन चंचल असतं की आता मात्र आपल्याला जायला पाहिजे, तिथं जायला पाहिजे. 13 तारीख उजाडली जानेवारीची 1761 मधली. 13 जानेवारी उजाडली. पौष शुद्ध सप्तमी होती त्या दिवशी. आणि त्या दिवशी भाऊसाहेबांनी आपल्या सगळ्या लोकांना बोलावलं आणि ते म्हणाले काय करायचं. ते म्हणाले मी सल्ला आता घेणार आहे, तो एका मोठ्या माणसाचाच घेणार आहे. इब्राहिम खान गार्द्यांचा मी सल्ला घेतो. इब्राहिम खान तोफखान्यावर असला तरी तो फ्रेंचांच्याकडे तयार झालेला होता. तो म्हणाले व्यूह रचना कशी करायची, आपल्याला फोडून जायचं, एक बाजू मारून जायचं यांची कुठलीच. आणि मग एकदा का आपण दिल्ली आणि अब्दालीच्या मध्ये गेलो की आपल्याला मग कुठेही जाता येईल. असं म्हणून या इब्राहिम खान गार्द्याने एक सल्ला दिला. एक युरोपियन लढाईची पद्धत त्यांनी सांगितली. त्याला गोल करण्याचं म्हणतात. म्हणजे सुरुवातीला या तोफा एकदा मारल्या सगळ्या, त्याच्या पाठोपाठ यांचे कडवे लोक जे असतील लढणारे, यांच्या हातात बंदूक आहे. त्याच्यानंतर मध्ये जी असेल ती मध्ये हुजरात असेल.
त्या हुजरातीच्या पाठोपाठ बुनगे असतील आणि त्या बुनग्यांच्या पाठोपाठ परत सडी फौज असेल, तोफा चारी बाजूला असतील, अशी ते करत हे सगळं फिरवत फिरवत लोकांनी लढत लढत तिथं जायचं, अशी एक ती परिस्थिती होती. तो म्हणाला, निजामुल मुल्काने गोल केला होता बघा, तुम्हाला आठवत आहे का उदगीरला? आपण तो फोडला, कारण मराठी पाठीमागनं गेले, त्या गोलाच्या पाठीमागनं जाऊन मराठ्यांनी हल्ले केले आणि जिथं कमकुवत होता तिथं जाऊन त्यांनी तो गोल फोडून काढलेला होता. पण इथं बघा कसं असतं, एक गोल त्यांनी तिकडं फोडला आणि स्वतः आता गोल करत मराठी निघालेले होते. हा गोल अब्दालीने फोडून टाकला. नंतर अर्थात त्याला फोडता नीट आलेला नव्हता, शेवटी विश्वासराव पडला की नंतर तो फुटला. परंतु ते ठरलेलं होतं असं, कोण कोण कुठं कुठं असेल त्यावेळेस. आपल्याकडे जे सगळे सरदार होते ना, त्यांची खूप मोठी यादी आहे. त्याच्यात कोण कोण होतं सांगू का? त्याच्यात सदाशिवराव भाऊ विश्वासराव तर होतेच, शमशेर बहादर होता, बाजीरावाचा मुलगा होता तिथं, मस्तानीचा मुलगा होता, यशवंतराव पवार हे तिथं होते, सटवोजी जाधव हे तिथं होते, सोनजी भापकर हे तिथं होते, तुकोजी शिंदे, मानाजी पायगुडे, सुभानराव माने, अंताजी माणकेश्वर, बाजीहरी सुपेकर, खंडेराव नाईक निंबाळकर, संताजी वाघ, दादाजी दरेकर, शहाजी झांबरे, कदम शितोळे, धायवर ढमडेरे, काकडे पवार, कडू, शिंदे, हरफळे, कामते. आणि मला असं वाटतंय की इथं बसलेल्या प्रत्येकाचा कोणतरी एक पूर्वज तरी तिथं नक्की होता. आणि ही सगळी मंडळी निघाली. आता दुसऱ्या दिवशी म्हणाले आपण तयारी करायला सुरुवात करायची. आदल्या दिवशी जे काही होतं धान्य, ते धान्य आणि सगळं जे काही वाटून टाकलं त्यांनी. गुळ खोबरं होतं फक्त राहिलेलं, बाकी काही राहिलेलं नव्हतं. ते गुळ खोबरं खाऊन मंडळी झोपली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठली, प्रातर्विधी लोकांनी केले, काही लोकांनी पूजा आटोपल्या आणि काही लोकांनी नंतर पूजा बिजा वगैरे सगळं झाल्याच्या नंतर काही लोकांनी खरं आंघोळ करून बसलो होतं. काय कुठं पाणी मिळालं मला माहीत नाही तिथं, पण आंघोळी बिंगोळी वगैरे सगळं करून बसलो. आणि अब्दालीला पत्ताच नव्हता मराठी दुसऱ्या दिवशी हल्ला करणार आहेत त्याचा. आदल्या दिवशी मराठ्यांच्या गोटात या गोष्टी धरलेल्या, त्याच्या हेरांनी त्यांना सांगितले होते की नाही कळायला मार्गच नव्हता काही. पण एक गोष्ट होती की आदल्या दिवशी कहीला गेलेले लोक परत आलेले नव्हते काबाडे. ते मारले गेले की काय, किंवा काबाड्यानं जर का उद्या जायचं ह्याचा पत्ता असला आणि ते लोक जर का अब्दालीच्या हातात जिवंत सापडले तर अब्दालीनं मारून त्यांच्याकडनं माहिती काढून घेतली असती. पण अब्दालीला माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी मराठा जसे जमवाजमव करायला लागले, त्यांनी ज्यावेळेला लोक सांगत आले त्यावेळेला अब्दालीनं दुर्बिणीतनं सगळं पाहिलं, त्याला दिसलं. मग तो म्हणाला, त्याला दिसत होतं कोण कुठं उभं आहे, काय आहे, कोणाचा रिसाला कुठे आहे, कोणाचं बाकी हुजरात कुठे आहे, हे सगळं त्याला दिसत असताना त्यांनी पाहिलं की इब्राहिम खान गारदे हे यमुनेच्या बाजूला आहे, आग्नेयच्या बाजूला इब्राहिम खान गारदे, त्यांचा तोफखाना सगळा लागलेला आहे. त्यांच्या पाठोपाठ हे सगळे बंदूकचे त्यांचे उभे आहेत. त्यांना त्यांच्याबरोबर पाठीमागं सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे बसलेले आहेत, हत्तीवर बसलेले लोक आहेत. या बाजूला मल्हारराव होळकर, त्याच्यानंतर जनकोजी शिंदे, त्यांच्या पाठीमागं यशवंतराव पवार, त्याच्या पाठीमागं इतर लोकांच्या फौजा, असं सगळं ते लागलेलं आहे. अब्दालीनं त्याची व्यूहरचना ठरवली. एक शहापसंत खानाला त्यांनी ठेवलेलाच होता, पण त्यांनी या दोघांच्या पुढं म्हणजे इब्राहिम खान गारद्याच्या समोरच्या बाजूला त्यानं त्याच्याकडचे जे तगडे लोक होते त्यातलं एकाचं नाव होतं बरखुरदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं अमीर बेग. एक उझबेकिस्तानमधला होता आणि एक खरासानचा होता. त्याच्यानंतर जे मध्ये लोक लावलेले होते त्यांनी, ते शहापसंत खान अर्थात तिकडे गेलेला होता, पण हाफिज रहमत खान, धुंदे खान हे सगळे मंडळीमध्ये होते, अहमद खान बंगश, आणि त्याच्यानंतर आलेले मग पुढं छावणी होती, बरोबर होळकरांच्या छावणीच्या समोर नजीब खान रोहिल्याची छावणी होती. त्याच्या पाठोपाठ शुजा उद्दवला होता, त्याच्या पाठोपाठ अब्दाली बसलेलाच होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अब्दालीनं एक 5,000 गुलामांची, त्याच्या कझलबाज ज्यांना म्हणतात, म्हणजे लाल तुर्की टोपी घातलेले किझिलबाज, त्याचे अत्यंत क्रूर असे गुलाम होते, त्यांची एक रिझर्व्ह फोर्स म्हणून त्यांनी पाठीमागं ठेवलेलं होतं. मराठ्यांच्याकडे रिझर्व्ह फोर्स ठेवायची वेळच नव्हती त्यांच्याकडं. सगळे गोलात जे काय होते ते सगळे त्यांचे लोक त्या गोलमध्ये होते. आणि त्याच्यानंतर अर्थात बाकीचे सगळे मुसे खान, दलेर खान वगैरे सगळे लोक होते, त्यांचे पहारे होते, आताही खान होता तिथे पलीकडे. या सगळ्यांची एकदा व्यूहरचना ही सगळी पूर्ण झाल्याच्या नंतर सकाळी या युद्धाला सुरुवात झाली. मराठ्यांनी तुफान तोफांचा मारा केला. इब्राहिम खान गारद्यांच्या तोफा कडाडल्या आणि त्या अब्दालीच्या गोटात तिथे हालचाल सुरू झाली. काही रोहिले त्याच्यात पडले. ही पहिली त्यांची फ्लँक पडली हे बघताना अब्दालीच्याही तोफा वाजत होते. एक चित्र आहे बरं काय, एक ब्रिटिश म्युझियममध्ये
अब्दाली दिसतोय घोड्यावर बसलेला सगळा, त्याच्यावर तोफा कशा लावलेल्या आहेत, त्याच्यानंतर मराठीचे तोफा कशा आहेत याचं एक उत्तम चित्र इंग्लंडमध्ये आहे. ते नेटवर सुद्धा आहे, ज्यांना बघायचं असेल त्यांना नेटवर ते चित्र बघता येईल. परंतु या तोफा कडाडल्याच्यानंतर आणि पहिली फ्लॅग उडल्याच्यानंतर आपल्याकडं गॉल म्हणजे काय ह्याची कल्पनाच इतर लोकांना नसल्या कारणानं दमाजी गायकवाड आणि विठ्ठल शिवदेव या सगळ्यांच्या टोळ्या पुढे गेल्या, एकदम निघून गेल्या बरं का पुढे. आता ते पुढे निघून गेल्यावर पाठीमागनं तोफा तरी कुठं टाकणार हो या सगळ्यात. गोल म्हणजे सगळ्यासारखंच जायचं, लोकांनी मधलीच फ्लॅग सोडून पुढं जायचं असा प्रकारच नव्हता त्याच्यात. पण गोल म्हणजे नक्की काय याची कल्पनासुद्धा दिलेली नव्हती. आधी काय करायचं आहे, कुणाची जबाबदारी कशी आहे, काय त्यांनी करायला पाहिजे हे काही नीट न सांगितल्याच्यामुळे मंडळी पुढं गेली, सपाटून मार खाऊन परत आली. सगळं हे चाललेलं होतं. ही सगळी जी लढाई आहे ना, ही सगळी लढाई 11 वाजेपर्यंत जोरदार झाली, गिलचे भरपूर पडले. अताई खान आणखी याचा जो शहाबली खान म्हणून जो होता त्याचा वजीर होता या अब्दालीचा, त्यानं डाव्या बाजूने हल्ला एक मोठा चढवला रोहिल्यांचा, पण तो परतून लावला. शिंदे आणि या सगळ्या लोकांनी इतका जोरदार मारला, त्याच्यात अताई खान मारला गेला आणि ही मंडळी सगळी परत आली. ह्याही गोष्टी होत आहेत, पडतायत तिकडं, इथं रोहिले पडतायत. मराठे फार पडल्याची नोंद नाही आहे तोपर्यंत, पण रोहिल्यांचं नुकसान हे जास्ती व्हायला लागलेलं. ही लढाई दुपारपर्यंतची होती, ती दुपारपर्यंत मराठ्यांच्या हातातली लढाई होती. अब्दालीनं पाठीमागचा जो जनाना होता ना, तो हलवायची व्यवस्था केलेली होती. तो म्हणाला आमचा जनाना आता आधी हलवून टाका, आपण जाऊ त्याच्या वाटेवर जाऊ. रोहिल्यांचं धैर्य खचायला लागलेलं होतं आणि मराठ्यांना चेव चढलेला होता त्यावेळेला, की मराठ्यांच्या कदाचित लक्षात आलं असेल की रोहिले तिथं मार खायला लागलेत म्हणून. पण अब्दालीनं ते कळून देत नव्हतं, अब्दाली काही कुणाला. आणि अशा वेळेला दुपारी 2 वाजता एक गोळी आली आणि हत्तीवर बसलेल्या त्या विश्वासरावाला लागली आणि विश्वासराव पडला. एक मोठा अपशकून झाला तिथं. मराठ्यांना कळलं विश्वासराव पडलाय. आता राऊ प्रधान असं ज्याला म्हटलेलं आहे पत्रात, तो 18 वर्षाचा विश्वासराव तिथं पडला आहे. पाहिल्याच्या नंतर मराठी सैन्यात खळबळ उडाली. बुनग्यांनी आधी पळ काढायला सुरुवात केली. अनेक लोक हळूहळू पळायला लागले, मोठमोठे सरदार तिथं पळायला लागले. भाऊला कळेल ना काय चाललंय ते. भाऊ म्हणाला काय चाललं. तिथं काही लोक विश्वासरावाच्या मुडद्याला घेऊन बसले तिथं. ठीक आहे, पाठीत कोण बसलं होतं तेही सांगतं. एक त्यांचा वकील होता बापू महादेव हिंगणे. बापूजी हिंगणे हे त्या खवाशीत बसलेले होते, धरून बसलेले होते. आणि शेवटी भाऊने सांगितलं, भाऊची हुजरात आली लढायला. भाऊची ज्यावेळेला हुजरात आली आणि कापाकापी जोरात सुरू झाली, भाऊ ओरडायला लागला, अरे पळताय कुठं. काही लोक म्हणायला लागले जे पळालेले आहेत त्यांनाच आणायला आम्ही चाललेलो होतो. आणि ते त्यांनी गेले ते गेलेच, ते आलेच नाहीत परत कोणाचं काय. काही लोक तर मराठ्यांच्याकडं कधी पळ काढायचा याच विचारात होते. तुम्ही जर का नीट वाचलं तर कळेल. मी नावं काही सांगत नाही सगळे. आपल्याकडे काही सुद्धा लोकात आतल्या बाजूला गट असतात तशी गटबाजी भरपूर होती तिथं. त्यामुळे हा जो पळ काढायला सुरुवात झाल्याच्या नंतर हा पळ थांबलाच नाही. आणि त्या सगळ्या गोंधळात हाणा मारा करत भाऊच्या तोंडाला फेस आलेला होता सगळा. आणि त्या किजलबाजांची फौज आली. आता ते 5000 जे रिझर्व्ह फोर्स होते, फ्रेश लोक होते, त्याच्यातनं सकाळपासून लढाई न केलेले लोक होते, ते लोक अब्दालीनं बाहेर काढले सगळे. आणि अब्दालीनं बाहेर काढल्याच्या नंतर त्यांनी भाऊची हुजरात कापून टाकली. किती राहिले असतील त्यांनी आकडा दिला तो सांगू कितीशी लोक. 50-60 हजार लढणारे लोक होते ना. शेवटचा आकडा आहे भाऊची हुजरात आणि सगळे लोक धरून 1000 लोक राहिलेले होते. 5000चा हल्ला आला आणि त्याच्यात लोक कापले गेले. भाऊ कुठे गेला हे कळलं नाही. आणि स्मशान शांतता तिथं पसरली. त्या सगळ्याच्या जल्लोष सुरू झाला या पठाणांच्या कॅम्पमध्ये. त्याच्यात विश्वासरावाचा हत्ती आणला लोकांनी तिथं. आणि विश्वासरावाचा त्याचं जे प्रेत होतं ते प्रेत काढून तिथं त्या लोकांनी ठेवलं. आणि अफगाण लोक हळहळले. अफगाण लोक अशासाठी हळहळले की इतका देखणा असा माणूस या लढाईत केलेला आहे. त्यातले काही लोक म्हणाले आपण तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही त्याचं ते प्रेत आहे त्याच्यात पेंढा भरतो आणि ते घेऊन जातो तिकडून मिरवायला घेऊन जातो अफगाणिस्तानमध्ये. अब्दालीनं ते करून दिलं नाही. याला एक माणूस कारणीभूत होता, त्यात तो आहे शुजाउद्दौला. शुजाउद्दौला आणि नजीब खान रोहिला यांचं पटत नव्हतं. शुजाउद्दौलाला वजिरी पाहिजे होती, मीर बक्षिगिरी पाहिजे होती.
आणि ह्याला बक्षी व्हायचं होतं, मीर बक्षी व्हायचं होतं. ते सगळे दोघं आत्मापासून भांडत होते सर. त्यातला एक शून्य होता, एक शिव होता. ही तर भांडणं होतीच परत त्यांची चाललेली. परंतु या शुजा उद्दलाच्याकडे जे गोसाव्यांची फौज होती त्याच्यातला अनुपगीर गोसावी पुढे आला. आणि अनुपगीर गोसाव्यांनी शुजाला सांगून, शुजाच्या करवी अब्दालीला सांगून त्यांनी ते प्रेत जे होतं विश्वासरावांचं, ते विश्वासरावांचं प्रेत परत नेलं आणि तिथं जे काही लोक उरलेले होते त्यांच्याकडनं अंत्यविधी करवला, व्यवस्थित अंत्यविधी केला. काळोख पडला. अशा वेळेला अब्दालीचे लोक, दिवस लहान असतो बघा त्यावेळेला, तुम्ही पानिपतला ज्या वेळेला जाल त्यावेळेला बघा 14 तारखेला सकाळी 7 वाजता तिथं सूर्योदय होतो आणि 5:25 सूर्यास्त होतं. हे तो सूर्यास्त व्हायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला अब्दालीच्या लोकांनी अब्दालीकडे जाऊन सांगितलं, तुम्ही आम्हाला कत्तल करायला परवानगी द्या. अब्दाली नको म्हणत असताना ते म्हणाले, नाही, कुंजपुऱ्याला या लोकांनी कत्तल केलेली आहे, आम्हाला त्याचा बदला घ्यायचा आहे, तुम्ही आम्हाला परवानगी द्या. शेवटी अब्दालीनं परवानगी दिली आणि भूतपूर्व कत्तल उडाली. रणांगणावर जेवढे लोक पडले नसतील तेवढे या कत्तलीत गेले. एक उदाहरण म्हणून सांगतो मी, 2-3 उदाहरणं देतो. अब्दालीचे लोक पानिपत गावात आले आणि गावातल्या प्रत्येक घरातला पुरुष माणूस होता त्याला त्यांनी बाहेर काढले. बरेच मराठी होते, मराठ्यांच्यात उभं राहायचं देखील त्राण राहिलेलं नव्हतं. त्यांना सगळ्यांना उभं केलं तिथं. त्यांच्या हातावर चणे ठेवले. एक भिस्ती आला, त्या भिस्त्याने त्यांच्याकडनं पाणी थोडं थोडं फिरवलं आणि त्याच्यानंतर खेळ लोकांचा चालला होता की मुंडकी कोण किती उडवते, तलवारीनं मुंडकी उडवत गेले सगळ्यांची तडातड कर. या मुंडक्यांचे मिनार रचले गेले. ही तर पद्धतच होती. ते मुंडक्यांचे मिनार रचणे ही तर फार मोठी पद्धत होती. ही अशी कत्तल उडाली. नाना फडणवीस आणि अनेक लोक पळाले. पार्वतीबाई एका हत्तीवर होती. पार्वतीबाईची जबाबदारी काही लोकांना देण्यात आलेली होती, पण त्या हत्तीवरनं उतरल्याच्या नंतर त्या कुठंच पळत होत्या. शेवटी जानू भिंताडे नावाच्या एका माणसाने त्यांना इथं अभूतपूर्व पळापळ झाली. 20,000 लोक कैद झाले आणि या कैदेत जास्ती बायकाच होत्या. या सगळ्यांना गुलाम म्हणून अब्दाली विकत गेला. ते जाताना तो परत ज्या वेळेला गेला त्यावेळेला सगळ्यांना वाटेत विकत गेला आणि काही लोक आपले तिथं अफगाणिस्तानमध्येही होते. तिथले लोक इथं यायचे जे म्हणतात की पूर्वज त्यांचे होते ते सगळे मराठी पूर्वज होते लोकांचे. नाना फडणवीस त्याच्या वृत्तांतात लिहून ठेवले की पळालो मी. नानाची आई कुठे गेली शेवटपर्यंत कळली. नानाने फार प्रयत्न केले त्या आईला शोधायचे, पण नाना फडणवीसांची आई काही मिळाली नाही. नाना फडणवीसांनी लिहून ठेवले की मी जात असताना ऊसाच्या शेतात लपलेलो होतो. तिकडून काही चाललेले होते, काही बलूच जमीदार लोक चाललेले होते, काही अफगाण तिथे होते. मला पाहिल्याच्यानंतर लोकांनी मला बाहेर खेचला आणि एक जण तलवारीत काढायला लागला. तेव्हा दुसरा माणूस म्हणाला, अरे ह्याच्यात काय तू मारून मिळवणार आहेस, हे पाप्याचं पितर आहे तिकडं, म्हणून सोडला. म्हणाला मी वाचलो होतो सगळ्या. म्हणाला दरवेळेला ये लोक येत, झडती घेत, तिथं झाडाझडती घेत आणि बरोबर की 2-4 लोक तोडत असत. ही सगळी मंडळी सूरजमल आणि सूरजमलची बायको होती अनसूया. त्या अनसूयाच्या आश्रयाला आले, भरतपूर दिगला आले विशेष. तिथं त्या बाईंनी त्यांना मदत केली, लोकांना पैसे दिले, घोंगड्या पुरवल्या, कापड दिलं, जेवायला तिनं घातलं. तिथं दक्षिणेत कसं जायचं आहे मार्ग. दक्षिणेत म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आपले लोक पळून दिल्लीत आले, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी, त्यावेळेला दिल्लीतल्या लोकांनी मराठ्यांना लुटायला सुरुवात केली. आपले 7-8 लाख रुपये तिथं राहिले होते नारोशंकरने जमा करून ठेवलेले. ते पैसे मात्र या लोकांच्या हातात गेले. आपले लोक खाली पळून निघाले. त्याच्यात नारोशंकर वगैरे वाचले. अंताजी माणकेश्वर हा पळत येत असताना वाटेत तो एका बलूच जमीदाराच्या हातात सापडल्यावर काठ्याने बडवून मारले. किती प्रकारचे हाल झाले कळायला काही मार्ग नाही. किती लोक आपले पडले याची मोजतात नाही. नानासाहेबाच्याकडे ज्यावेळेला एक पत्र आलं, त्या पत्रात त्यांनी लिहिले की 2 मोती गळाले, त्याकडे 27 मोहरा गळाल्या आणि खुर्दा किती गेला याचा पत्ताच लागलेला नाही. तिथं सगळे मिळून अंदाजानं आपण लाख वगैरे म्हणतो तरी पण 70,000 लोक आपले पडले तिथं एकूण. या सगळ्या मारामारी कत्तल चाललेली होती. त्याचा एकूण व्याप्ती ही जवळजवळ 25 ते 30 मैलापर्यंत व्याप्ती होती. मोठी कत्तल झाली ती. नंतर काळात लोक लुटले गेले. त्याच्यानंतर अब्दाली जो होता त्या अब्दालीनं तिथं गावात तिथे एक दर्गा आहे, अजूनही आहे. त्यावेळपासनं तो काळ्या दगडाचा दर्गा आहे, गळगळीत दगड आहे त्याचा केलेला. त्या दगडावर सोन्याचा कस बघता येतो असं लोकांचं म्हणणं आहे. तिथं बू अली कलंदर या माणसाचा तो दर्गा आहे. अब्दालीनं वेश परिधान केला, अब्दालीनं दागिने चढवले अंगावर आणि तो त्या बू अली कलंदरच्या दर्ग्यात गेला.
काबुली बाग ही त्यावेळेला होती ती बागही अजून तिथं आहे. तो इब्राहिम खान लोधी पडलेला होता पहिल्या लढाईत बाबराच्या बरोबर, त्याची कबर तिथं आहे. पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अब्दाली दिल्लीत आला. आता गंमत आहे सगळे. मला जी सांगायची, जे शेकटकर साहेबांनी जे सांगितलं, अनेक जणांनी आजवर सांगतोय की आपल्याला नामुष्की का नाही, त्याचं एक अब्दालीचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. अब्दालीला कोणी पैसे देत नव्हतं. त्यांनी जाटाकडं पैसे मागितले, सूरजमलाकडं. अब्दाली म्हणाला, तुम्ही बादशाह व्हा, मग मी तुम्हाला पैसे देतो, तोपर्यंत मी काही देत नाही. जयपूरमध्ये बसलेले माधवसिंग वगैरे सगळे लोक आहेत ना, ते सगळे आखडून बसलेले आहेत. ते काही करायला, ते मराठ्यांनाही, त्यांना मराठीही नको होती, त्यांना अफगाण लोकही नको होते, राजपूत सगळे लोक. तेही पैसे द्यायला तयार नव्हते. अब्दालीच्या लक्षात ही गोष्ट आली, इथं आल्यानंतर पैशाची टंचाई होणार आहे सगळ्यात. अब्दालीनं ज्या काही गोष्टी केल्या, मराठ्यांनी जी काही पत्र लिहिली, त्यांनी त्या जयपूरला जे काही पत्र पाठवलं, त्या पत्रातले मी तुम्हाला एक 2-3 वाक्य सांगतो, ते का म्हणजे कळून येईल काय. अब्दालीनं असं लिहिलेलं आहे की मराठी लढले, वीरश्री त्यावेळेला इतकी होती त्या मैदानावर की रुस्तुम आणि इस्फंदियार हे सुद्धा वीर स्तिमित झाले असते, इतकी वीरश्री मराठ्यांनी दाखवली होती. असं युद्ध झालं नाही म्हणाला कधी त्याच्या आयुष्यात. असं युद्ध आणि खरंच आहे तिकडे कुठवणं 70,000 आपली आणि अब्दालीचे 30,000 लोक पडलेच की. असे मिळून तो हिशोब 1,00,000चा आहे. 30,000 लोक अब्दालीचे पडले. मराठींनी अब्दालीची ताकद खेचून घेतली. बाकीचे काही सैनिक राहिले असतील ते नजीब खान रोहिलेचे असतील, इतर काही पठाण असतील, आणि बाकीची इकडची फौज होती, शुजाउद्दौलाची छोटीशी फौज होती त्यांच्याकडे. त्यामुळं अफगाणांची ताकद मराठ्यांनी हिरावून घेतली, मराठ्यांची ताकद अफगाण लोकांनी हिरावून घेतली. मराठ्यांची एक वाताहत झाली. पण एक महत्त्वाची गोष्ट आता मी सांगतोय ती बघा काय. 1752 जे मराठे प्रोटेक्टर होते, संरक्षक होते मुघल इंडियाचे, आणि म्हणून आपण लढायला गेलो होतो. त्या लढाईला नजीब खान रोहिल्याने एक हिंदू मुसलमानाचं रूप दिलेलं होतं, जिहाद म्हणून तो सांगत होता. मराठ्यांच्याकडनं असला प्रकारच नाही. मराठे मातृभूमीच्या रक्षणाच्यासाठी आक्रमकांच्या विरुद्ध लढायला तिथं गेलेले, पहिल्यापासून गेलेले. मराठे ज्या वेळेला, म्हणून अब्दाली ज्या वेळेला दिल्लीत आला त्यावेळेला अब्दालीने 1-2-4 गोष्टी केल्या, आणि त्याच महत्त्वाच्या आहेत सगळ्या. अब्दालीने मराठ्यांनी आदल्या वर्षी जो बादशाह म्हणून बसवलेला होता अली गोहर, तर या अली गोहरला बादशाह म्हणून त्यांनी जाहीर करून टाकला. अली गोहर स्वतः नव्हताच बरं का तिथं. ही लढाई झाली 14 जानेवारी 1761ला. त्या अली गोहर पटण्याच्या इंग्रजांची लढत होता. दुसऱ्या दिवशी 15 तारखेला त्याचा पराभव झाला आणि अली गोहरला इंग्रजांनी पकडून दिलं. अजून एक गोष्ट सांगतो, 16 जानेवारीला फ्रेंचांवर हल्ला केला पाँडिचेरीच्या, आणि इंग्रजांनी हल्ला करून फ्रेंचांनी पाँडिचेरी सगळे ताब्यात घेतली. या पुढच्या 2-4 दिवसात घडलेल्या या सगळ्या घटना आहेत की इंग्रजांचे डंके कसे वाजायला लागलेले होते, त्याचीही सगळी उदाहरणं आहेत. मराठ्यांची ताकद कमी झाली आहे, ह्याच्यातच इंग्रजांचा सगळा मोठा फायदा झालेला आहे त्यासगळं. परंतु अब्दाली दिल्लीत आल्यावर त्यांनी अली गोहरला बादशाह म्हणून जाहीर केलं. दुसरी गोष्ट त्यांनी केली की वजीर म्हणून शुजाउद्दौलाला जाहीर केलं. शुजाउद्दौला अयोध्येचा जो नवाब आहे, जो शिया आहे, हा शुजाउद्दौला हा दारूत कायम धुत्ता असे. तिथं काय चालले काय नाही त्यांनी लिहिलंच आहे की तो जागा ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो बायकांना घेऊन दारू पीत बसलेला असतो तिथं, असं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. परंतु शुजाउद्दौलाला त्यांनी वजीर केला. आणि तिसरी गोष्ट त्यांनी केली, त्यांनी मराठ्यांना मुघल इंडियाचे संरक्षक म्हणून कायम केलं. ही फार महत्त्वाची गोष्ट. तुम्ही बघा काय सांगतोय मी ते. मराठ्यांचा पराभव झाला पानिपतवर, तो ज्या अब्दालीकडनं झाला, तो अहमदशाह अब्दाली दिल्लीत आल्यानंतर मराठ्यांना लिहितोय, नानासाहेबाला पत्र पाठवतंय. नानासाहेबांच्या पत्रात अब्दालीनं हे लिहिलेलं आहे की तुम्हाला तो आम्ही दिल्लीचे संरक्षक म्हणून आम्ही कायम करतोय, तुम्ही सांभाळत. अब्दालीचं आणि मराठ्यांचं वैर, काय वैर असणार, कारणच नव्हतं मुळात. सैन्य समोरासमोर टाकलेली, पण आम्ही संरक्षण जबाबदारी घेतलेली हे देखील अब्दालीला माहिती. हे काही हिंदू म्हणून अब्दालीशी लढत नव्हते, ते जरी मुसलमान म्हणून लढत हे नजीब खान रोहिल यांनी उठवलेलं असलं तरी, पण मराठ्यांना दिल्लीचं संरक्षक म्हणून कायम करणे, इथंच मराठ्यांना नामुष्की नाही आहे. काही मुळीच नामुष्की नाही आहे. त्याचं कारण एक सैन्य आपलं हे नानासाहेबाबरोबर होतं, एक सैन्य पुण्यात होतं आणि एक सैन्य दक्षिणेत होतं. ही जी ताकद आहे आपली, ही ताकद या तिन्ही सैन्यात येते. मी मगाशी या इब्राहिम खानाचं सांगितलं, तिथं काही करुण प्रसंग घडले तो काय.
हा बरखुरदार खानाचं मी उदाहरण मगाशी दिलं. या बरखुरदार खान हा स्वभावानं चांगला होता. या बरखुरदार खानाने त्याच्याकडे जनकोजी शिंदे जखमी अवस्थेत लोकांनी आणून सोपवला. बरखुरदार खान म्हणाला जनकोजीला की मी सोडतो तुम्हाला, औषधोपचारसुद्धा करतो आणि तुम्हाला मी सोडून देईन ते. हे सगळं नजीब खान रोहिलेल्या लोकांनी जाऊन सांगितलं की या बरखुरदार खानाच्याकडं काही लोक मराठ्यांचे जिवंत आहेत तिकडं आणि तो त्यांनी सांभाळून जा म्हणून सांग. आणि ज्यावेळेला अब्दालीनं काही लोक पाठवायचं ठरवलं की बरखुरदार खानाच्या पोटात की ही मंडळी मराठा मंडळी आहेत का खरं, ती जर का सापडली असती तर त्यांनी त्या बरखुरदार खानाला मारलंही असतं. परंतु हे बरखुरदार खानाला ज्यावेळेला कळलं की आपलं ते सगळे झाडाघर झडती घ्यायला लोक पाठवले आहेत अब्दालीनं, तेव्हा त्यांनी या सगळ्या मराठा जी त्याच्या हातात आलेले होते मराठी मंडळी त्या सगळ्यांना ठार मारा आणि त्यांची प्रेतं पुरून टाका म्हणून सांगितलं. त्यामुळे ही मंडळी येऊन जनकोजी बिनकोजी वगैरे सगळ्यांच्याकडं यांनी पहिल्यांदा म्हणजे अब्दालीचे लोक येऊन पोचण्याच्या आधीच बरखुरदार खानाच्या लोकांनी त्यांना ठार मारलं. इब्राहिम खान गार्दी जिवंत सापडले लोकांच्या. इब्राहिम खान गार्द्याने आधी ज्यावेळेला भेट दिली त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही. हे दोघांनी इमान दोघांचं टिकवलेलं होतं. सदाशिवराव भाऊनंही टिकवलं आणि इब्राहिम खान गार्द्यांनाही टिकवलं. इब्राहिम खान गार्दी जिवंत अवस्थेत जखमी अवस्थेत अफगाणांच्या अवस्थेत त्यांच्या हातात सापडले. काय केलं असेल ते? त्यांच्या जखमांवर तिथं लिहिलेलं आहे, त्यांच्या जखमांवर मीठ चोळून वितळवून मारले असं लिहिलेलं आहे तिथे. एक एक अघोरी उपचार हे सगळे केलेले आहेत. तुम्हाला आत्ता सांगतो इथं इब्राहिम खान गार्दी यांचे वंशज बसलेले आहेत. त्यांना इथं या उर्स बिरसाच्या इथं पेशव्यांनी जमिनीनंतर लावून दिलेले आहेत उत्पर्यंत. वाऱ्यावर नाही सोडलं त्यांनी कोणाला. अजून एक गोष्ट सांगतो त्याच्यात. नानासाहेब पेशवा बसलेला होता. नानासाहेब पुण्याला आला. नानासाहेबांनी एक पत्रही भाऊला लिहिलेलं होतं. ते पत्र अर्थात पानिपतचा पराभव झाल्याच्या नंतर त्यांनी लिहिलं, पण नानासाहेबाला पत्ता नव्हता पराभव झाला आहे. त्याच्यात त्यांनी ते पत्र लिहिलं. त्या पत्रात तो काय म्हणतोय माहिती आहे का? त्याला कळलेलं असावं नानासाहेबांना कधी काही, पण त्याने त्या पत्रात जर का भाऊसाहेब लढाईत पडले तर पुढं काय काय करायचं हे त्या पत्रात लिहिलेलं आहे. काही काही बारीक सारीक गोष्टी आहेत. अनेक पत्र आहेत मिळालेली ठिकाणी. या अब्दालीची पत्र आहेत. ह्या सगळ्या पत्रातनं आपल्याला काय कुणाचं मन काय वाक्यच त्यांचे सगळे ते आपल्याला कळत जातं सगळं. नानासाहेब जो होता, नानासाहेबाला कळल्याच्या नंतर नानासाहेब हादरला सगळं. एक म्हणजे त्याचा सदाशिवराव भाऊवर भयंकर जीव होता. नानासाहेबाच्या नंतर त्याचे जे दोन भाऊ होते, बाजीरावाचे दोन पुत्र रामचंद्र आणि जनार्दन, हे दोघं गेलेले होते. त्याला राघोबा राहिलेला होता. नानासाहेबाचं वय 40 वर्षाचं. नजीब खान रोहिलेचं वय तेवढंच. राघोबा दादा 26 वर्षाचा होता त्यावेळेला. अब्दाली 36 होता, 37 होता आणि हा 30-31 होता. हे सगळे जे पाहिलं तर जवळजवळ सगळे गोविंदपंत बुंदेला सोडलं तर बाकी तरणे जवान लोक आहेत. नानाला तर इतका गोंधळ झाला नानासाहेब पेशव्याकडं की भाऊ विना दौलत व्यर्थ आहे, भाऊ विना दुनिया व्यर्थ आहे असं म्हणत 23 जून 1761 ह्याच वेळेला भाऊसाहेबांनी पर्वतीवर आपला देह ठेवला. परंतु एक गोष्ट परत एकदा सांगतो, नानासाहेब पेशवे हिशोबाला अत्यंत पक्के होते. दौलतीला या सगळ्या प्रकरणात एक म्हणजे आपले लोक अटकेपर्यंत गेलेले होते ते, आणि हे आत्ताचं ह्याच्यात जे कर्ज झालेलं होतं काही कोटी रुपये. नानासाहेब 23 जूनला ज्यावेळेला वारले त्यावेळेला नानासाहेबांनी कर्ज वारून टाकलेलं होतं. फक्त 16 लाखाचं कर्ज राहिलेलं होतं. तुम्ही बघा, एक एक माणूस जातोय पण तो आयुष्याचा हिशोब पूर्ण करत जातोय. हिशोबाला अत्यंत पक्के असणाऱ्या नानासाहेब पेशव्यांनी ही आपली शेवटची जबाबदारीसुद्धा पैशाची पूर्ण केली. रमण्यात जर का उभे राहिले असतील तर 25-25 लाख रुपये दान करणाऱ्यांना 16 लाख म्हणजे काय किंमत येते. परंतु ही जी वाताहत मात्र मराठ्यांची उडाली त्याच्यातनं ते सावरायला मात्र वेळ लागला. अब्दाली जो होता त्या अब्दालीच्या कानावर आलं की तिकडं अफगाणिस्तानमध्ये अशा वावड्यानं अफवा उठलेल्या आहेत सगळ्या की अब्दालीचाच पराभव केला आहे मराठ्यांनी, त्यामुळे त्याची गादी राखायला म्हणून त्याला जावं लागलं. तिथं तो घाईघाईनं निघाला, दिल्ली सोडून घाईघाईनं अफगाणिस्तानकडे निघाला. आपली काबूलमधली गादी कंदाहारची राखायला निघाला. मराठ्यां आणि या गिलक्यांचं युद्ध आहे त्याच्यात मी मध्ये खुशवंत सिंगांचं एक पुस्तक वाचलं, शिखांचा इतिहास. त्यांनी जो काही लिहिला आहे त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे की पानिपतावर लढाई झाली गिलचे आणि मराठ्यांच्यात, पण त्याच्यात विजय झाला शिखांचा.
याचं कारण शिखांनी नंतर अफगाणांचा पराभव केला. रणजितसिंहांनी त्याच्यानंतर अफगाणांचा जोरात पराभव केला. त्या पराभवाच्या नंतर कोणीही अफगाण मंडळी खैबर खिंडीतनं आपल्याकडे येऊ शकले नाही. हा मराठ्यांचा विजयच एका पद्धती. मी एका इंग्रजांनी इव्हॅन बेल या नावाच्या एका माणसाने लिहिलेलं आहे की काही काही वेळा पराजयातही एक विजय असतो आणि मराठ्यांचा तो विजयच होता एका दृष्टिकोनात, असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे आपल्याला ती नामुष्की नाही आहे. पानिपत झालं, मेले असतील लोक, शेवटी युद्ध आहे, कोणीतरी जिंकणार कोणीतरी मरणार त्याच्यात, आणि कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार. मराठे हरले जरी असतील पण ती नामुष्की आहे असं मुळीच माळगू नका. त्याच्यात नामुष्की नाही हे अब्दालीच्याकडनं, की जो व्हिक्टोरियस आहे आणि तो व्हँक्विशला म्हणतोय की तुम्ही राहा इथं म्हणून तुमच्या पोचवून, त्याला ते जमणार नव्हतं. सगळ्यात जो कली आहे या सगळ्याच्यातला नजीब खान रोहिला. हा नजीब खान अत्यंत रोगाने व्यापलेला होता, सगळं गुप्तरोग झालेला होता, इंद्रियातनं पू व्हायचा आहे वगैरे सगळी वर्णनं या नजीब खान रोहिल्याची आहेत. पण नजीब खान पुढं काही वर्षात वारला. त्याची कबरच्या पत्थरगडात येतं नजीबाबाद म्हणून त्यांनी जे गाव वसवलं आहे पलीकडं, गंगेच्या पलीकडं ते गाव आहे, बरेलपासून जवळ गाव आहे ते सगळं रोहिलखंडात गाव आहे. तुम्हाला आता अजून एक 2-3 गोष्टी मराठ्यांच्या सांगतो मी, काय त्या ऐकण्यासारख्या आहेत सगळं. त्यातली एक गोष्ट म्हणजे पुढची 10 वर्षच झाली असतील नसतील, मराठ्यांची एक फौज विसाजी कृष्ण आणि रामचंद्र गणेश कानडे यांच्या आधिपत्याखाली दिल्लीत आली. मराठ्यांनी दिल्ली परत ताब्यात घेतली. वेळ लागला असेल, माधवराव पेशवा होता. काय काय केलं त्यांनी त्यावेळेला सांगू, पैसे कसे जमवले. हजरत निजामुद्दीनांचं श्राईन मराठ्यांनी लुटलं त्यावेळेला. पण मराठ्यांचा खरा राग कुणावर होता तसा, मराठ्यांचा राग नजीब खान रोहिल्यावर होता. तो नजीब खान वारलेला होता तेव्हा. मराठे चालत पत्थरगडापर्यंत आले, गंगा ओलांडली त्यांनी, यमुना ओलांडली, गंगा ओलांडली आणि ते त्या रोहिलखंडात आले आणि मराठ्यांनी तोफा डागून पत्थरगड उडवून टाकला. त्यांनी त्या ह्याची कबर, नजीब खान रोहिल्याची कबर ही सगळी त्यांनी उडवून टाकली तिथं. इतका विजय मिळवल्याच्यानंतर माधवरावांनी आपल्या लोकांना सांगितलं होतं, ही मंडळी ज्यावेळेला पुण्यात येतील ना तेव्हा त्यांच्यावर सोन्याची फुलं उधळली. गारपिरावर इथं दुकानच्या या विसाजी कृष्णाच्या अंगावर लोकांनी सोन्याची फुलं इथं उधळून टाकलेली. इतका मोठा विजय या पराभवाच्या नंतर केवळ 10 वर्षात मराठ्यांनी सावरून हा केला, ही सुद्धा साधी बाब नाही. एक गोष्ट आणि मी तुम्हाला सांगतो, ती गोष्टही फार महत्त्वाची. मला आठवते मी दिल्लीत काही वर्षांच्या पूर्वी भाषण द्यायला गेलेलो. मी भाषण तिथं दिल्याच्या नंतर मला जायचं होतं मसुरीला. मसुरीला जो रस्ता जातो तो या अंतर्वेदीतनं जातो. म्हणजे पहिल्यांदा तो मेरठला जातो, मेरठच्यावरनं मुझफ्फरनगरला जातो, मुझफ्फरनगरहून तो रुरकीला जातो, रुरकीवरून हरिद्वारला जातो, हरिद्वार ऋषिकेशच्या अलीकडनं डेहराडून आणि मग मसुरी असा तो रस्ता आहे. मी ज्या वेळेला लोकांना सांगितलं ते म्हणाले तुम्हाला त्या रस्त्यावरनं जाता येणार नाही. मी म्हटलं का नाही जाता येणार. ते म्हणाले कावड घेऊन लोक गेलेत तिकडे, ते हरिद्वारकडे गेले. मी म्हटलं मग जाता येणार नाही, कावड घेऊन लोक गेलेत, मला का नाही जाता येणार. ते म्हणाले तो रस्ता बंद आहे. मी म्हटलं का बंद आहे. म्हणाले 1 नाही 2 नाही 10 दिवस रस्ता बंद आहे. माझं आश्चर्य वाढायला लागलं की 10 दिवस रस्ता बंद. मी म्हटलं का. त्यांनी सांगितलं किती लोक गेले तसं तुम्हाला वाटतं. मला वारीची आठवण झाली. आपल्याकडं पंढरीला आपली जी वारी जाते त्याच्यातनं लोक कसे जातात मला अंदाज नव्हता. त्याने मला सांगितलं 70 लाख लोक गेलेले आहेत तिथं. म्हटलं 70 लाख लोक करतात काय. ते म्हणाले ते जातात हरिद्वारला, तिथं हर की पोढीमध्ये स्नान करतात गंगेत. त्याच्यानंतर आपल्या ज्या कावडी आहेत त्या कावडी तिथल्या गंगाजलानं भरून घेतात आणि नंतर जमिनीला न टेकवता ते कावडी आपल्या गावात आणतात आणि तिथल्या महादेवाला अभिषेक करतात गंगाजलाचा. माझ्या मनात एक कल्पना तरळली त्यावेळेला. या प्रत्यक्षात येत नाहीत कधी कल्पना. आणि कल्पना अशी तरळली की या 70 लाख लोकांच्या खांद्यांवरनं कावडी काढून घेतली आणि त्यांच्या हातात बंदुका दिल्या आणि इकडे यायच्याऐवजी तिकडं जा म्हणून सांगितलं तर आपला 60 वर्षापूर्वी बदललेला भूगोल एका क्षणात दुरुस्त होऊन जाईल. पण या आपल्या कल्पना येत नाहीत, तशाच राहतात त्या. कुणाला तरी माहीत असेल तर अब्दाली कुठं थांबला होता ते ठिकाण तरी बघू आपण. लोक म्हणाले काय ते काय बघताय अब्दाली कुठं राहिली, जाऊ पुढं म्हणून. तिथनं बागपत आलं. मी बागपत आल्यावर म्हटलं अरे तू थांबव. बागपत म्हटलं श्रीकृष्णाच्या वेळेला श्रीकृष्णाने मागितलेलं गाव आहे. या
पांडवांच्यासाठी कौरवांच्याकडे. ते म्हणाले काही नाही, ते काही थांबायला नको. अरे म्हटलं इथनं वरती गेल्या की नंतर गौरीपुरा म्हणून गाव आहे ना, 24 ऑक्टोबर 1760 अब्दाली यमुना ओलांडून म्हटलं तो इथं आला ते गाव, तिथं आपण जाऊया ना, बघूया ना ते गाव. लोक म्हणाले काही नको बघा, इथं कशाला वेळ घालवायचा. म्हणाले काही नको, पुढे जाऊ. लोकांना थंड हवेची मुसुरी पाहिजे होती, त्यामुळं तिथनं बटोत लागलं. बटोतच्या पुढं शामळी आलं आणि त्या शामलीला आलं. शामली मला गाव दिसले का म्हटलं अरे थांबा 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 थांबा. लोक म्हणाले कशाला थांबायचं, काय इतकं रद्दड गाव होतं ते आधी, तिथं पाऊस पडलेला होता, पाणी साचलेलं होतं सगळं तिथं. नाही नाही म्हटलं इथं थांबवा आता ते. पण आम्ही गाडी थांबवली उतरलो. उतरल्यावर एक 5-25 लोक जमले बरं का सगळे तिथे. म्हणाले कहाँ से आए, कहाँ जाना है. म्हटलं हम आए महाराष्ट्र से, हम जा रहे देहरादून. एक गोष्ट म्हटलं मला सांगा, इथं घोसगड किल्ला कुठे आहे. ते म्हणाले कशाला पाहिजे तुम्हाला घोसगड. म्हटलं तुम्ही मला सांगा फक्त घोसगड कुठे आहे, मग तुम्हाला मी सांगतो मला घोसगड का पाहिजे. ते म्हणाले साहब वो दूरी पर वो टीला दिख रहा है ना, वही घोसगड है. ते म्हणाले सांगा आता तुम्ही कशाला पाहिजे तुम्हाला. मी ही कथा त्यांना सांगितली. ही कथा ही पानिपतच्या त्या पराजयावर किती मात करणारी आहे बघा. आता त्याचं एक अत्यंत उत्कृष्ट ज्वलंत असं उदाहरण आहे कथा. म्हटलं 1788 हा जो नजीब खान रोहिल्याचा नातू, नजीब खानाचा जो मुलगा होता ना, काय नजीब खानाचा शेवटी वाताहत झाली असेल लोकांची. नजीब खानाचा मुलगा जो होता त्याचं नाव होतं जाबेता खान. हा जाबेता खान शीख झाला बघा. नजीबचा एवढ्या कडव्या माणसाचा मुलगा त्यानं शिखिझम स्वीकारलं तिथं. एक गुरु के 2 चेले, आधे शीख आधे रोहिले असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं गुलाम कादर. हा गुलाम कादर त्या वजिराशी संधान मारून दिल्लीत आला. दिल्लीत त्यावेळेला बादशाह अली गोहर हा मराठ्यांनी 60 साली बसवलेलाच तो होता, सुटलेला होता इंग्रजांच्याकडनं वगैरे सगळ्यानंतर. पण तोच बादशाह होता. शाह आलम दुसरा ही त्याची पदवी आहे. गुलाम कादर दिल्लीत आल्यानंतर काही दिवस सरळ वागला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं इथं संपत्ती भरपूर दडली. तो खंडणी मागायला लागला. लोकांनी काही खंडणी दिली नाही. त्यांनी एक दिवस आपले स्वार आणले आणि दिल्ली काबीज करून टाकली, बंद करून टाकली सगळीकडे कोणाला. त्यांनी या बादशाला जेर केला, त्याच्या भोवती पहारेकरी ठेवले. त्याचा जो जनाना होता ना, त्यातल्या बायकांना आणून त्यांनी प्रचंड त्रास दिला, त्यांची पूर्ण विटंबना केली, त्यांना विवस्त्र करून नाचवलं त्यांनी अनेक वेळा. त्याच्या ज्या मुली होत्या त्या मुलींना विकून टाकलं, आपल्या लोकांना त्यांनी देऊन टाकलं. त्याचे जे शहजादे होते त्यांना आणून नाचा म्हणाला इथे. अशा अनेक गोंधळ केले. दिल्लीत खणत्या लावल्या त्यांनी, उकरलं सगळं. दिल्लीचा किल्ला उकरून काढले, तर संपत्ती कुठं खाली ठेवली आहे का, कोणाच्या जिन्यात आहे का, कोणाच्या भिंतीत आहे का, म्हणून त्यांनी सगळं उकरून टाकला फार. इतका हैदोस सगळा घातल्याच्या नंतर गुलाम कादर हा बादशाकडे आला. त्या बादशाला त्याने सिंहासनावरनं खाली खेचला आणि सिंहासनावरनं खेचल्याच्यानंतर त्याला आडवा पाडून गुलाम कादर त्याची छातीवर बसला. तो म्हणाला बोल कुठे संपत्ती कुठे बोल. बादशाह त्याला म्हणाला तुला असं वाटतंय का की मी गिळलेली आहे ती संपत्ती म्हणून. तो म्हणाला तेही मला तुझं पोट चिरून बघावं लागेल. असं म्हणून त्याने कट्यार काढली आणि त्यांनी त्या अवस्थेत लोकांना म्हणाला आमची चित्र काढा अशी, मी बादशाच्या छातीवर बसलो अशी सगळ्याची. आणि त्यांनी अचानक ती कट्यार पुढं करून त्याला पेश कब्ज असं म्हटलेलं आहे. तो पेश कब्ज काढून त्यांनी बादशाचे डोळे काढले ते आणि त्या बादशाला अदबखान्यात मी तुरुंगात पाठवून दिला ते. आणि हा स्वतः सिंहासनावर जाऊन बसला. काय घटना आहे. तुम्ही सियार मुतखरीन काढलं तर ह्यांनी पानच्या पानं हे या गुलाम कादरने दिल्लीत अत्याचार जे काही केले त्यांनी पानाच्या पानं भरलेले, वाचवत नाही. मराठे आता आपला संबंध सांगतो काय ते. आपण दिल्लीचे संरक्षक होतो, पण दिल्लीच्या लोकांशी म्हणजे वजिराशी आपला बेबनाव झाला होता म्हणून त्यांनी या गुलाम कादरला आणलेला होता. त्याच्या आधी एक लढाई आपण राजपूतांशी हारलेलो होतो, याला लालसोटची लढाई असं म्हणतात. त्यामुळे आपले काही लोक मथुरेत होते, आपले काही लोक आग्र्यात होते, काही लोक ग्वाल्हेरला गेलेले होते. पण ज्या वेळेला महादजी शिंद्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की दिल्लीत असा हैदोस घातलेल्या गुलाम कादरने, त्यावेळेला त्यांनी आपली फौज दिल्लीत पाठवली, सगळ्या लोकांना एकत्र केलं. राणा खान, लक्ष्मणदास लाड, जीवबादादा बक्षी, अंबाजी इंगळे ही सगळी मंडळी दिल्लीत आली.
दिल्लीत ती आली आहे पाहताना हा मेरठकडे पळून गेला. गुलाम कादर मेरठकडे मुळात तिथनं पळून गेला. या आपल्या लोकांनी त्या आंधळ्या झालेल्या बादशाला अदबखान्यातनं बाहेर काढला आणि दिल्लीच्या तख्तावर नेऊन बसवलं. आणि त्या बादशाच्या आज्ञेनं मराठी मंडळींनी त्या गुलाम कादरचा पाठलाग चालू केला. मेरठच्या इथं थोडीफार लढाई झाली. तो मेरठवरनं पुढं गेला. तो गेला एकदम पार घोसगडमध्ये जाऊन बसला. ते तुम्ही म्हणताय ना समोर घोसगड, हाच घोसगड. म्हटलं आमची मंडळी इथं आली त्याचा पाठलाग करत. घोसगड मराठ्यांनी वेढला. घोसगडावर तुफान सरबत्ती चालू केली तोफांची. गुलाम कादर घाबरून तिथनं पळून गेला. आणि मराठ्यांनी मग नंतर तो किल्ला ताब्यात घेतला. ती संपत्ती ताब्यात घेतली. गुलाम कादरच्या आईला ताब्यात घेतलं आणि तोफा डागून किल्ला उडवून टाकला त्याने. मराठी तिथनं परत दिल्लीकडे निघाले. म्हटलं मी इथं का थांबलो सांगतो. आता हे तुम्ही शामली म्हणताय ना, ते गाव नकाशावर सुद्धा कदाचित सापडणार नाही, इतकं छोटंसं गाव आहे. म्हटलं शामलीला मराठे आलेले असताना, परतीच्या मार्गावर असताना त्यांना इथं खबर लागली की इथं जवळच गुलाम कादर लपून बसलेला आहे. मराठ्यांनी माणसं पाठवली आणि गुलाम कादरला जिवंत पकडले. आणि हे सगळं घेऊन मराठे दिल्लीत आले. दिल्लीत आल्याच्या नंतर त्यांनी बादशाच्या समोर ते गुलाम कादरला उभा केला. ती संपत्ती सगळी तिथं ओतली आणि त्या बादशाच्या आज्ञेनं गुलाम कादरचा शिरच्छेद केला. ही घटना घडल्याच्या नंतर दिल्लीच्या त्या बादशहाने मराठ्यांना त्यांचं निशाण दिल्लीच्या किल्ल्यावर लावायला परवानगी दिली. ते निशाण 15 वर्ष दिल्लीवर फडकत होतं. 1788 ते 1803 जनरल लेक दिल्लीत येऊन दिल्लीचा किल्ला मराठ्यांच्याकडनं ताब्यात घेईस्तोवर 15 वर्ष मराठी निशाण दिल्लीच्या किल्ल्यावर फडकते. कुणाचा आहे ना आपल्याला. कुसला पानिपतचा पराभव केव्हाच आपल्या लोकांनी पुसून टाकला. विजयोन्मादाने दिल्ली गाठत होते लोक. घेतला काही वर्षात, पुढच्या 10 वर्षातच 1772मध्येच आपल्या लोकांनी तो 61चा पराभव हा त्यांनी धुवून टाकलेला होता त्याच्यात. पण हे सगळं वाचत असताना मला आठवतात, तिथे एकदा पानिपतची आठवण आली ना, मी मगाशी सांगितलं तसं ते 70,000 आपले जे लोक तिथं पडले त्यांच्या बायका मुलांच्या आक्रोशाने माझ्या कानात खणखणाट झिंझिणाट होतो सगळ्या. तिथं मला तो शिरवेरही ह्याचं धड दिसायला लागतं. बाप सदाशिवराव भाऊचा तो म्हणे तिथं पडल्याच्या नंतर काही मोती मिळाली तिथं. किंबहुना तो अनुपगीर गोसावी तिथं आलेला असताना एक 3-4 दुराणी आले, अफगाण लोक आले तिथं. आणि त्यांनी सांगितलं हा जो माणूस होता ना हा जोरात लढत होता, त्याचे कपडे बिपडे किती चांगले आहेत बघा, ओरडत होता, दमलेला होता. आम्ही याला जाऊन विचारलं तू भाऊ आहेस का म्हणून. तो काही बोलला नाही. आणि त्यांनी तलवार काढल्यावर आमच्या लोकांनी तलवारीनं मारलं आणि त्याचं गर्दन कापून नेली, मस्तक कापून नेलं. ते आमच्या एका माणसाकडे आम्ही आणून देतो असं म्हणून त्यांनी ते मस्तक आपल्या लोकांच्या अनुपगीर गोसावी याच्याकडे आणून दिलं. त्याचे व्यवस्थित संस्कार नंतर अनुपगीर गोसाव्याने केले. अनुपगीर गोसावी तिथं त्यांनी सगळी जमा केली. मुंडक्यांच्या राशी होत्या त्या मोडल्या आणि या सगळ्यांना त्यांनी भडाग्नी दिला. त्याच्या ज्या ज्वाळा उठल्या तिथं त्या जाणवतात ते की धग ही इथं कधीतरी जाणवायला लागते शरीराला आणि त्रास व्हायला लागतो सगळ्याच्यातला. अब्दाली तर तिथं होता, अतिशय उन्मादानं तिथं असलेला उभा असलेला भूकलंदरकडे जाणारा आणि तिथं फात्या पडणारा अब्दाली कधीतरी तिथं दिसतो. तो नजीब खान रोहिला दिसायला लागतो. हत्तीवरनं उतरून पळत जाणारे आणि जादू भेटणारे आणि खांद्यावरनं आणणारे ती पार्वतीबाई तिथे दिसायला लागते. हाफिज रहमत खान मला दिसतो, मला अहमद खान बंगश तिथं दिसतो. तिथं तो आताई खान पडलेला होता, तो आताई खानाचा मुर्दाही मला तिथं आतनमधनं दिसायला लागतो. कोण सगळे लोक गेलेले आहेत, प्रचंड मोठी लढाई. ही सगळे लोक रुंजी घालायला लागतात, भोवताली फिरायला लागतात. पानिपतच्या आठवणी आपल्या साध्या नाही आहेत. गोष्ट अशी आहे की आमचे पूर्वज पडले, भारताच्या रक्षणासाठी गेलेले, तख्ताच्या रक्षणासाठी गेलेले आमचे लोक पडले तिथं. पुण्याहून गेलेले कित्येक, पुण्याहूनच गेलेले आहेत लोक हे सगळे. त्याचं पुण्यात काय स्मारक आहे वगैरे. जाऊ आपण याला जाऊ, बघू ना सगळा तो भाग बघू. अब्दालीची गोट कुठं कुठं होते, काय काय होतं ते सगळी माहिती आपल्याकडे आहे. ती गावं आहेत अजून, तिथं आपल्याला जाता येईल, बघता येईल. पण ते लोक पडले की जाणीव आमच्या पुढच्या पिढीला करून देण्यासाठी पुण्यात पानिपतचं काय स्मारक आहे की नामुष्की नाही आम्हाला. हे बघा अब्दालीचं पत्र आम्ही लावतो इथं. अब्दालीचं पत्र फक्त नानासाहेब पेशव्याला लिहिलेलं एक पत्र लावलं तर आपल्याला कळून येईल की आम्हाला नामुष्की वगैरे असले काही नाही तिथं. पुण्यात स्मारक झालं.
पानिपतचं उभा राहिलं स्मारक इथंही झालं पाहिजे. एक विजयस्तंभ उभा करायला पाहिजे. असेल पराजय युद्धात, पण 3 दिवसातच अफजलीने जे पत्र दिले आणि मराठ्यांना कायम केलं, ह्यातच मराठ्यांचं जय सगळं असलेलं. ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत आपल्याकडे आणि झाल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की पानिपतच्या एकूण या सगळ्या युद्धाला आपण काहीतरी दिला, यश दिल्याचं वाटेल मला. खरं म्हणजे एक छोटीशी कविता, ती कविता म्हणतो आणि मी थांबणार आहे. काय ते सगळं सांगत असताना यातना होतात सगळ्या. लिहीन मी पुस्तकं नक्की लिहीन, संदर्भ काढून लिहीन. आमचे बसले तिथं बाळासाहेब बलकवडे, भरपूर कागद वाचलेत त्यांनी. त्यामुळं मला काही त्यांनी त्यावेळेला 60 वर्षापूर्वी लोकांनी ज्यावेळेला पुस्तकं लिहिली त्याला त्यांच्या हातात कदाचित संदर्भ ग्रंथ फार नसतील, मला उपलब्ध आहेत त्याला. पण लिहू आपण, जेवढं जमेल शक्य आहे तेवढं आपण करू. ह्या सगळ्या काय कुसुमाग्रजांची ही कविता जी आहे त्याच्यात अगदी मायनर बदल मी केलेले आहेत फक्त. त्यांची क्षमा मागतो या बदलांच्याबद्दल, पण ही त्या वीरांना उद्देशून ही कविता आहे. ती कविता म्हणतो आणि मी थांबतो. यमुनेचे तट पेटून उठले, मंदिरामुचे कोसळते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर उघळते. असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतींचे पुण्य मळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साममंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर उघळते. सह्यगिरीच्या वनराजांनो या कुहरातुनी आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे. एक रणांगण राखायास्तव करा रणांगण लक्ष खडे, समरपुराचे वार करी हो समर देवता बोलवते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते. खडक काजळे घोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबुलकंधा हार पथावर डंके तुमचे झडलेले, शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते. कोटी कोटी असतील शरीरे मनगटामुचे एक असे, कोटी कोटी देहात आजला एक मनीषा जागवते. हिरवे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे, एक प्रतिज्ञा विजय मिळे तो राहील रण हे धगधगते, रक्तापुल्या प्रिया आईचे रणांगणावर ओघळते.